वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा. महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. त्या दिवशी मराठी नवीन वर्ष सुरू होते. गुढीपाडवा आता काही दिवसावरच आला आहे. तर या नवीन वर्षाचा गोडवा वाढूया मऊ लुसलुशीत सोप्या पद्धतीने बनवता येणाऱ्या गुलाबजामुनने. आणि आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे, गुलाबजामुन म्हटले की गिट्स. आपण याचा आस्वाद घेतच मोठे झालेलो आहोत. गेली 60 वर्ष झालं गिट्स आपल्यासाठी कार्यरत आहे. आपली आजी, नंतर आई आणि आता आपण गिट्सचे गुलाबजामुन बनवतोच. गिट्सचे हे नवीन पॅकेट जर तुम्ही बघाल तर मस्त गुलाबी रंगामध्ये आले आहे. हे स्टँड पाऊच वापरण्यास अगदी सोपे आहे. या गुलाबजामुन प्रेमिक्सपासून बनवलेले गुलाबजामुन अगदी मऊ लुसलुशीत बनतात, कारण गिट्स मिक्समध्ये बाजारातील इतरांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आणि चांगल्या क्वालिटीची दूध पावडरचा वापर केला जातो. मी हे 200 ग्रॅमचे पॅकेट वापरणार आहे, ज्यामध्ये 40 गुलाबजामुन बनतात आणि ते पण फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये. हे गिट्सचे गुलाबजामुन 100% शाकाहारी आहेत. यात कोणतेही आर्टिफिशियल कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. आणि गिट्सचे हे प्रत्येक थेंबात सुगंध दरवळणारे गाईचे तूप बघा किती दाणेदार, आणि डब्बा उघडल्याच तुपाचा सुगंध सगळीकडे दरवळतो. तुपाचं रवाळ टेक्स्चर आणि रंगावरूनच समजते की ती किती शुद्ध आहे. तुम्हाला जर हे गिट्सचे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर कोणत्याही किराणा दुकानातून तुम्ही घेऊ शकता. त्याचसोबत त्यांची ऑफिशियल साईटसुद्धा आहे, तिथून तुम्ही मागवू शकता. तसेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केटवर सुद्धा अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला क्विक डिलिव्हरी हवी असेल तर ब्लिंकिट, झेप्टोवर सुद्धा तुम्ही हे मागवू शकता. तर आज आपण हे गिट्सचे गुलाबजामुन बनवणार आहोत. इथं मी गिट्स इन्स्टंट मिक्स एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि ते पूर्ण मी इथं बाउलमध्ये आपल्याला काढून घेतलेलं आहे. आता यापासून आपण गुलाबजामुन बनवणार आहोत. रेसिपी जी आहे ते पॅकेटच्या पाठीमागच्या साईडला आहे, तुम्ही तीच फॉलो करू शकता. आता इथं मी हे पीठ भिजवण्यासाठी दुधाचा वापर केला आहे. रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं किंवा पाणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. अगदी थोडं थोडं करून दूध आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. पीठ जे आहे ते जास्त मळायचं नाही आहे, अगदी हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करायचं आहे. तर मी हात न वापरता चमच्यानेच याला छान असं मिक्स करते. पीठ जे आहे थोडंसं मऊसरच आपल्याला मळून घ्यायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं दूध आपण यामध्ये टाकणार आहोत. मी म्हणल्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापरसुद्धा इथं करू शकता. अशा प्रकारे व्यवस्थित असं पीठ जे आहे ते मी भिजवून घेतलेलं आहे. जास्त याला मळायचं नाही आहे. तर आता हे जे पीठ आहे तुम्हाला आत्ता पातळ वाटत असेल, पण जसं आपण ह्याला सेट करण्यासाठी ठेवतो तसं ते छान असं सॉफ्ट होतं आणि छान भिजून पुन्हा ते घट्ट होतं. तर आता याला एक 5 मिनटं आपण साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण पाक करून घेऊया. पाक बनवण्यासाठी मी इथं एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 कप साखर घेतलेली आहे. आता 2 कप साखरेसाठी 2.5 कप पाणी मी इथं वापरणार आहे. आणि आपल्याला याचा एकदम पातळ असा पाक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, नाही तर साखर जी आहे ती खालच्या साईडला करपायची शक्यता असते आणि चिकटायची शक्यता असते. त्यामुळे साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला इथं कुठलाही 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही आहे. फक्त साखर विरघळली पाण्यामध्ये की एक उकळी येऊ द्यायची आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. कारण गुलाबजामुनचा जो पाक असतो तो अगदी पातळ असतो. तर आता साखर पूर्ण पाण्यामध्ये विरघळलेली आहे. थोडा आपण या पाण्याला उकळी येऊ देऊया. तर जवळपास 3 ते 4 मिनटामध्ये पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर अशा प्रकारे चेक करायचं. हाताला थोडासा चिकटपणा याचा लागला म्हणजे उकळी आल्यानंतर 1-2 मिनिटांनी आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे. तर गॅस बंद करण्याच्या अगोदर मी यामध्ये वेलची पावडर आणि थोडंसं केशर टाकणार आहे. याच्याने आपल्या गुलाबजामुनला चव अतिशय छान येते. आणि पाक झाल्यानंतर आपण केशर आणि वेलची टाकल्यामुळं त्याचा सुगंध खूप वेळासाठी आपल्या पाकामध्ये राहतो. तर आता पाक आपला तयार आहे. हा पाक आपल्याला गरमच हवा आहे, त्यासाठी यावर झाकण ठेवून आपण हा साईडला ठेवून देऊया. दुसरीकडे आपलं जे गुलाबजामुनचं प्रीमिक्स होतं ते बघा छान असं मिक्स झालेलं आहे.
आता हाताला थोडंसं तूप लावून त्याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत. एकाच साईजमध्ये तुम्ही हे बनवू शकता. लहान, मोठे किंवा सिलेंड्रिकल साईजमध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तर मी अशा प्रकारे छोटे छोटेचे बॉल्स बनवून घेते. पीठ छान असं सॉफ्ट झालेलं आहे. त्याच्याने आपले जामून जे आहेत ते खूप मस्त बनून तयार होतात. मस्त तुपाचा हात लावून अशा प्रकारे छोटे छोटे गुलाबजामुन आपण बनवून घेऊया. या पिठापासून जवळपास 40 गुलाबजामुन बनवून तयार होतात. साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर सर्व आपण इथं करून घेऊया. तर अशा प्रकारे मी थोडे करून घेतलेले आहेत. आता बाकीचे नंतर करूया. तर आता गुलाबजामुन तळण्यासाठी मी इथं गिट्सचं हे गाईचं तूप वापरणार आहे. अतिशय दाणेदार आणि सुगंधित हे तूप आहे. त्याच्याने आपले गुलाबजामुन जे आहे ते अतिशय चविष्ट बनून तयार होतात. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा हे गुलाबजामुन तळू शकता. तूप छान असं गरम करून घ्यायचं. तूप गरम झालं का नाही बघण्यासाठी थोडंसं पीठ टाकून बघितलंय. हलकंसं पीठ असं बुडबुडे यायला लागले की आपण गॅस कमी ठेवून हे गुलाबजामुन एक एक करून सोडायचे आहेत आणि मस्त असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे गुलाबजामुन मी तुपामध्ये टाकून घेतलेत आणि हलक्या हाताने आपण आता याला तळून घेणार आहोत. सुरुवातीला गुलाबजामुन खाल्ल्या बाजूला चिकटल्यासारखे वाटतात, पण हळूहळू आपल्याला याच्याने चमच्याने सर्व बाजूनी त्याला अशा प्रकारे हलवून तळून घ्यायचा आहे आणि एकसारखा रंग येईपर्यंत मस्त तळायचा आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवायची. जर तुम्ही मोठ्या गॅसवर गुलाबजामुन तळले तर ते बाहेरून तळलेसारखे दिसतात पण आतून कच्चे राहतात. त्यामुळे अगदी लो टू मीडियम गॅसवर हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जसजसं हे तळतील तेव्हा तुम्ही बघू शकताय एकसारखा रंग याला आलेला आहे. तर आता हे जे गुलाबजामुन आहेत ते आपण काढून घेऊया. रंग बघा अगदी सुंदर आलेला आहे आणि हे जेव्हा पाकामध्ये टाकले जातात तेव्हा अजून थोडेसे लाईट कलरमध्ये होतात. तर पूर्ण गुलाबजामुन तळून झाल्यानंतर मी हे काढून घेतलेले आहेत आणि हे गरम गरम गुलाबजामुन आपल्याला गरम पाकामध्येच टाकायचे आहेत. पाक पण आपला मस्त गरम आहे आणि गरम गुलाबजामुन आपण पाकामध्ये टाकून घेतलेत. अशाच प्रकारे पाक जो आहे तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि बाकीचे जे गुलाबजामुन आहेत ते पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत. सेम पद्धतीने आपण लो टू मीडियम गॅसवरच हे पण तळून घेऊया. खूप जास्त आणि खूप झटपट बनणारी ही रेसिपी आहे. फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्ही हे गुलाबजामुन बनवू शकता. अचानक जर पाहुणे येणार असतील किंवा कुठला सण असेल तर तुम्ही हे झटपट गुलाबजामुन बनवू शकता. खूप टेस्टी बनतात आणि अगदी सोपेही आहेत बनवायला. पहिली वेळेस जरी बनवत असाल तर एकदम परफेक्ट तुमचे गुलाबजामुन बनून तयार होतील. तर बघा गुलाबजामुनची दुसरी बॅच पण मी इथं तळून घेतलेली आहे आणि ती पण आता आपण आपल्या पाकामध्ये टाकूया. तर याला पण मी आता काढून घेते आणि गरम गरमच आपल्या पाकामध्ये आपल्याला याला टाकायचं आहे. तर हे काढून घेतलेत आणि जे बाकीचे गुलाबजामुन राहिलेले आहेत ते पण आपण तळण्यासाठी टाकूया. म्हणजे ते पण साईड बाय साईड तळतील. तर एका पॅकमध्ये जवळपास 40 गुलाबजामुन बनून तयार होतात. तर बघा हे पण आपण मस्त असे तळून घेऊया आणि जे पाकामध्ये गुलाबजामुन आपण टाकले होते ते बघा किती फुललेले आहेत. तर याची साईज बघू शकताय अगदी लहान होती. तुम्हाला मी कंपेअर करून दाखवते. बघा तळल्यानंतरची साईज आणि पाकामध्ये मुरल्यानंतरची साईज दोन्ही साईजचा डिफरन्स तुम्ही बघू शकता. बाकीचा जो पाक आहे त्यामध्ये गुलाबजामुन टाकले आणि जे नंतर तळलेले आहेत ते पण मी टाकलेले आहेत. सर्व गुलाबजामुन पाकामध्ये डिप करून घ्यायचे. गरम गरम पाक आहे तर याला एक अर्धा तासासाठी आता साईडला ठेवून देऊया. म्हणजे गुलाबजामुन छान असे पाकामध्ये मुरतील. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकताय गुलाबजामुननी पूर्ण पाक असा शोषून घेतलेला आहे आणि गुलाबजामुन अगदी टम फुगलेले आहेत. सॉफ्ट बघा किती छान हे गुलाबजामुन झालेले आहेत आणि पाक बघा किती मस्त असा शोषून घेतलेला आहे. आतपर्यंत अगदी मऊ लुसलुशीत हे गुलाबजामुन बनवून तयार झालेले आहेत. तर नक्कीच करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि गिट्सचे हे गुलाबजामुन प्रेमिक्स आणि गाईचं तूप ऑर्डर करण्यासाठी लिंक जे आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत आणि साईडला मी टॅग पण केलेले आहेत. तर नक्कीच चेक करा. धन्यवाद.